किमान महामंडळाची देखील जबाबदारी सोपवली नसल्यानं पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। इच्छुक उमेदवार बाबा कांबळेंसोबत आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। विधानसभेच्या वेळी दादांना आम्ही मतदान केलं, त्यावेळी पक्षाचं सरकार आल्यावर महामंडळ देतो असं अजित पवार बोलले, मात्र त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं नाही अशी नाराजी इच्छुक उमेदवार बाबा कांबळेंनी व्यक्त केली। चर्चेला गेलेल्या महिलांचा अपमान केल्याचा आरोप कांबळेंनी केला। तर कोणत्याही महिलांचा अपमान झाला नाही, उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही असा प्रश्न आहे म्हणत बाबा कांबळेंचे आरोप अण्णा बनसोडे यांनी फेटाळून लावले आहेत। आम्ही तुम्हाला महामंडळ देतो। आज 1 वर्ष झालं अजून सुद्धा आम्हाला महामंडळ सुद्धा दिलेलं नाहीये आणि आता पण म्हणतात बसूया बोलूया। अरे मग काहीतरी आम्हाला आश्वासन द्या ना तुम्ही। पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय सांगा आम्हाला। नाही आम्ही नाही माघार घेणार। आता ह्याच्या पुढे आम्ही माघार घेणार नाही। आम्ही गेल्या 30 वर्षापासून आम्ही दादांच्या सोबत आहे। त्यावेळेस दादांनी मला महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं, परंतु आता ते महामंडळ शब्द काही पूर्ण झाला नाही। प्रभाग क्रमांक 9 खरावाडी गांधीनगर या भागातून मी इच्छुक आहे। तिथले आमचे पॅनल प्रमुख राहुलभाऊ भोसले यांच्यासोबत मी काम करतोय। त्यांनी माझी दादांकडे शिफारस देखील केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आमदार पुत्र अण्णा बनसोडे यांचे जे पुत्र आहेत त्या ठिकाणी तिकीट मागतायत। तर आम्ही आता दादांची चर्चा करण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी महिलांचा अपमान केला आणि महिलांना उलटं पालटं बोलण्यात आलं। उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेले, उमेदवारी कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायचा हा सर्वस्व अधिकार आदरणीय दादांना आहे।